मागच्या बाजूला ते प्लग पिन आहे बघा. नाही मागे मागे शेवटचं बटन एकदम इकडचं शेवटचं बटन ते ऑनच आहे, ते फ्रीजचं आहे. नाही इथे नाहीच आहे, मागच्या बाजूला आहे. हां चालू झालं आता. चालू झालं आता. इथेच आहे. नाही पंखा चालू पंखा चालू झाला होता ना. ट्यूब पडली. ट्यूब मागे भिंतीच्या वर ती मधली नाही मधली ट्यूब. तो पण आवाज. हवा खूप आहे. तीन वेळा सामूहिक ओंकार. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युः संभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने. काम
क्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांसा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुकासारिके पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र जया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडलं मंडलानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी जलानि कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीर शंभो मज कोण तारी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवती जगदम्बा माता की जय। भगवतीच्या नामाचा उच्चार करू आणि मागच्या कथाभागाकडे काली महेश्वरी पार्वती शंकरी काली महेश्वरी पार्वती शंकरी काली महेश्वरी पार्वती शंकरी शरण शरण तेरी चरण में शरण शरण तेरी शरण में शरण शरण तेरी शरण में शरण शरण तेरी शरण में काली महेश्वरी पार्वती शंकरी काली महेश्वरी पार्वती शंकरी काली महेश्वरी पार्वती शंकरी काली महेश्वरी पार्वती शंकरी शरण शरण
चरण में शरण शरण माँ तेरी शरण में। दुर्गा तारा जगदम्बा श्री दुर्गा तारा जगदम्बा श्री। दुर्गा तारा जगदम्बा श्री दुर्गा तारा जगदम्बा श्री। शरण शरण माँ तेरी चरण में शरण शरण माँ तेरी शरण में। शरण शरण माँ तेरी चरण में विद्यादायिनी बुद्धिदायिनी विद्यादायिनी बुद्धिदायिनी शरण शरण माँ तेरी चरण में शरण शरण माँ तेरी चरण में शरण शरण माँ तेरी चरण में भगवती जगदम्बा माता की जय। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद देवी भागवताच्या श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार समाजातले अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। अशा उपस्थितांच्या हृदयस्थ आत्मशक्तीला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो। गेले 5 दिवस आपण खरं पाहतोय बरं का, प्रस्तावनाच चालेल खरं तर 5 दिवस सांगण्याचं एवढं जबरदस्त आहे बरं का, हे इतकं सांगण्यासारखं ना, इतकं सांगण्यासारखं आहे। आणि त्यात हे देवी भागवत नावाचं पुराण असं एकमेव पुराण आहे जे व्यासांनी स्वतः सांगितलंय बरं का। म्हणजे बाकीची पुराणं जी आहेत ना ती व्यासांनी कोणाकोणाला शिकवली आणि कोणाकोणाला सांगितली असं आहे, पण व्यासांनी सांगितलेलं हे एकमेव पुराण आहे देवी भागवत। श्रीमद भागवत शुकदेवांनी सांगितलं, त्यांच्यामुळे आलं। जन्मेजयाला काल आपण पाहिलं की नाही का, त्या ऋषींनी सांगितलं की तू सर्पसत्र नावाचा यज्ञ कर। अरे तुला पितृऋणातून मुक्त व्हायचंय का नाही का, ऋषीऋण देवऋण आणि पितृऋण। ऋषीऋण म्हणजे आत्ताच्या भाषेत वैज्ञानिकांचं ऋण आपल्यावरती असतं। वैज्ञानिक काय करतात बघा ना, एकच गोष्ट सातत्यानं
सतत 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 करतात. चरक नावाचे एक ऋषी म्हणजे ऋषिकुमार होता, छोटा आहे. गुरूंकडे गेला, म्हणाला मला ज्ञान द्या. काय आहे, आपल्याकडे आलेला जो आहे ना त्याला ओळखायला शिकलं पाहिजे बरं का. गुरुचं काम काय आहे हे. म्हणून त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं, एक काम कर चरका, तू सगळीकडे हिंड पृथ्वीवरती आणि असा एखादा वृक्ष शोधून काढ की ज्याच्या वृक्षाची मुळं असतात, असं एखादं झाड शोधून काढ की ज्याच्या मुळाचा उपयोग नाही. हे कधी सांगितलं असेल बरं का. काय 8व्या वर्षी गुरु घरी गेला, त्याच्यानंतर काहीतरी शिक्षण घेतलं थोडस, आणि त्याच्यानंतर केव्हा हा योग्य झाला असेल तेव्हा आणि भारत भ्रमण आत्ताच्या भाषेत भारत भ्रमण सगळीकडे फिरला बरं का. आला तेव्हा अशी दाढी वाढली होती, जटाभार वाढला होता ना. एक वय असतं बरं का, ते उलटून गेलं होतं सगळ्या. आणि ते ज्या गावात जायचं ना तिथलं सगळं, इथे कुठली वनस्पती आहे, काय आहे, इथलं हवामान कसं आहे, असं सगळं लिहून ठेवायचं. आणि ह्या झाडाच्या मुळीचा उपयोग काय आहे हे लिहून ठेवायचं. निराश झाला आणि गुरूंकडे परत आला. हात जोडले, म्हणाला, गुरुदेव तुम्ही जे सांगितलं होतं ना काही सापडलं नाही. तुम्ही सांगितलं होतं की असं एखादं मूळ शोधून काढा की ज्याचा उपयोग नाही. पृथ्वीवरती म्हणाले असं झाडच नाही की ज्याचं मूळ औषधी नाही. गुरुदेव म्हणाले हेच काम होतं तुझं. त्यांनी जे सगळं तयार केलं ना, तो चरक संहिता नावाचा ग्रंथ आहे, आयुर्वेदामध्ये वापरला जातो. ते हे चरक नावाचे ऋषी कशी झाली सुरुवात बघा. अमंत्रम अक्षरम नास्ती असं आपल्याकडे म्हटलंय. म्हणजे मंत्र नाही, असं अक्षर नाही. म्हणजे नुसतं काय तबला 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 असं जरी म्हणत बसलो आपण आयुष्यभर तरी त्याचं फल आहे बरं का. तबला बघा, मी काय 8-10 वेळा जे तबला म्हणलो ना, तो पुढच्या कार्यक्रमाचा तबला आला. इतकं सामर्थ्य आहे बरं का. आयुष्यभर तेवढंच जरी म्हणत बसलो तरी त्यानं काहीतरी प्राप्त होणार आहे. अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम औषधम. असं एकही मूळ नाही म्हणाले की ज्याचा उपयोग औषध म्हणून करता येत नाही. अयोग्यम पुरुषम नास्ती. मग अवघड काय आहे पुढे सांगितलंय 4थ्या चरणामध्ये, योजकच तत्र दुर्लभा. तर आपण त्या जगदंबेचा मंत्र पाहिला, त्यातलं एक अक्षर ते सुद्धा चुकीचं उच्चारलं तरी सुद्धा जगदंबेने किती कृपा केली ही कथा आपण काल ऐकली. म्हणून मी हे सगळं सांगितलं आपल्याला. जन्मेजय, अरे फार फार असे प्रसंग आयुष्यामध्ये येतात की ज्यावेळेला हा प्रश्न पडतो की नक्की कोण आहे. काल आपण पाहिलं ना, तो क्रम पाहिला. कोणी जन्मेजयाला सांगितलं की गणपतीला आदिबंधू तुझं मोर आहे नाही का. एक ऋषी म्हणणारे गणपतीचं काय आराधना करतोस, तो सकाळी उठला की शंकरांच्या पाया पडतो. शंकर मोठे. शंकर काय, शंकर कसले म्हणाले मोठे, ते सारखं रामनाम जपतो. राम म्हणजे कोण म्हणाले, विष्णूचा अवतार. पाहिजे आपण कालची सगळी साखळी.
मग या तिघांची मीटिंग बसल्यावरती यांना कळलं की या सगळ्यापेक्षा आपल्याला सांभाळणारी जी शक्ती आहे ती सगळ्यात मोठी आहे. आणि जन्मेजय जेव्हा गादीवर बसला तेव्हा तो लहान होता. काल आपण ती कथा पाहिली. वयात आला आणि उत्तंक नावाचे मुनी त्याच्याकडे आले आणि त्याला उत्तंकाचं आणि तक्षकाचं वैर आहे काल मी सांगितलं. त्याच्याकडे आले आणि त्याला सांगितलं बरं का की अरे काय चाललंय तुझं. झालं की तू ज्या वेळेला राज्यावर बसलास तेव्हा तुला काही कळत नव्हतं, पण आता त्यानं बऱ्यापैकी राज्यकारभार केलाय बरं का. आणि आपल्याला जर ऋणातून मुक्त व्हायचं असेल ना तर पर्याय नाही बरं का. ज्यानं तुझ्या वडिलांना मारलंय, तुझे वडील क्षत्रिय होते, क्षत्रियाचा असा मृत्यू होणं हे लाजिरवाण आहे. क्षत्रियाचा एकतर काय रणांगणामध्ये त्याला मृत्यू यावा किंवा नैसर्गिक मृत्यू यावा. साप चावून कसला मारणे. तू सर्पसत्र कर, सगळ्या सर्पांची आहुती दे. झालं. सर्पसत्राचं आयोजन केलं. ती मोठी वेली सर्प आणायचं म्हणजे काही मण लाकडं आणली असं उल्लेख. ते चालू राहणार ना, अखंड चालू राहणार. यज्ञवेदी उभी केली. यानं यज्ञाची दीक्षा घेतली. हे प्रॉपर करावं लागतं बरं का. आपलं कसं असतं, आपलं उरकून टाकू असतं बरं का, नाही काय गोंधळाला जातो आपण. काय करतो बघा, पटकन दर्शन घ्या मग निवांत जीवूया, आहे की नाही. काय निवांत पाहिजे. एवढं लांब आपण काय 4-4.5 तास प्रवास करून जेवायला गेलोय का तिथे, नाही ना. तिथे महाराजांच्या इथे बसलं पाहिजे ना, 1-1.5 तास तरी किमान. आपलं बरोबर पटकन. आळंदीला सुद्धा 2 तासात जाऊन आलो बुवा सांगणार आहेत बरं का मला. 2 तासात म्हणजे जायला 1 तास, यायला 1 तास. इथून काय किमान 25 किलोमीटर आहे हो. काय मग तिथे गेलात काय आणि नाही गेलात काय, माऊलींना काय फरक पडणार आहे. काही फरक पडणार नाही माऊलींना ना. जी गोष्ट आपल्याला तहान भूक विसरायला लावते ना त्याला साधना असं म्हणतात. आपलं होतं का कधी असं की नाम घेत बसलोय आणि जेवायचं विसरतो. उलट असतं आपलं बरं का. जेवणच चालतं. पत्रिकेत छापतातच ना 11 ते 2. आपल्याला वाटतं 11 वाजता जाऊन जे बसायचं पानावर ते डिश घेतो, 2 पर्यंत हा चालू आपला भरतोय. तसं नाही ना हो. बरं हे फक्त काय नामाच्या बाबतीत, ध्यानाच्या बाबतीत समजू नका बरं का. हे सगळे जगात जे कोण मोठे होऊन गेले ना ते सगळे असेच आहेत. ते प्रपंच विसरलेत बरं का, म्हणून त्यांच्या क्षेत्रात ते फार मोठे झाले. न्यूटन बघा ना, वैज्ञानातलं उदाहरण घ्या. न्यूटन काय सफरचंद काय त्याच्या आधी लाखो जणांच्या डोक्यात पडले असते, नाही की नाही. त्याचे अनेक किस्से आहेत बरं का, आपण वाचत नाही. हा न्यूटन त्याचं असं होतं, घरातच त्याची प्रयोगशाळा होती. ती सगळी काय बसायचा, ग्रंथ वाचन, लेखन आणि प्रयोग करत बसायचा. त्याला एकाने त्याच्या उत्तरार्धात विचारलं बरं का की तुम्ही लग्न का नाही केलं. तर न्यूटन म्हणला विसरलोच की मी हे करायला. किती पॅशनेट असतो एखाद्या गोष्टीबद्दल मला सांगायचं आहे. काय मनुष्य पॅशनेट असतो. आत्ता विचारा मुलांना लग्न का नाही केलं. तो म्हणेल अपेक्षाच एवढ्या आहेत मुलीच्या, त्यात बसूच शकत नाही. आपल्याला माहिती आहे काय अपेक्षांची आधीच भरपूर आहे. त्याच्याकडे जो आचार्य होता तो काय करायचा,
त्याच्या ठरलेल्या वेळेला यायचा. दार उघडं असायचं याचं काय, तो यायचा, जेवण तयार करायचं, ताट ठेवायचं, त्याच्या नेहमीच्या टेबलावर ठेवायचा. हा कधी जेव्हा काय 12:30, 1, 2, 3 वाजता भूक लागेल, 4 वाजता भूक लागेल, तेव्हा ते जेवायचा आणि पुन्हा आपल्या कामाला. दिवसभर तेच बरं का, तो काय कामातच असायचा. त्याच्याकडे मांजर होतं. आपल्याला ती मांजरीची कथा माहिती आहे सगळ्यांना. त्याने एक छोटं भोग केलं होतं, मग एक मोठं केलं. म्हणजे मोठं कशाला, मांजरी करता, आणि छोटं त्याच्या पिल्लांकरता. तर ते ताट त्यानं वाढून ठेवलं होतं. हा काय 12, 12:30 झाले, काही आला नाही. ती मांजर बसली होती बरं का त्याची, आपली शेजारी. तिनं ते सगळं ताट स्वच्छ केलं, चाटून पुसून. याला कधीतरी संध्याकाळी 5:30, 6ला भूक लागली. बरं तोपर्यंत काय झालं होतं, त्याचा कूक आला होता, त्यानं पाहिलं होतं हे हा जेवला होते, ताट उचललं, धुवून ठेवलं सगळं. न्यूटन काय ध्यानातून स्थानावर आला आपल्या भाषेत. त्याचं जे काही काम चाललं होतं त्यातून तो खाली आला. बघितलं तर ताट नाही आहे. त्यानं त्याच्या आचार्याला विचारलं, काय रे तू आज जेवण नाही बनवलंस? अहो बनवलं की म्हणाले, तुम्ही जेवलात सुद्धा, हे काय ताट एकदम स्वच्छ केलं होतं. हो का म्हणले, माझ्या लक्षातच नाही राहिलं. लक्षात घ्या. हा आपलं सगळं लक्ष आज प्रसादाला काय आहे. अनेक जण तर चांगला प्रसाद असतो म्हणून येतात बरं का. भंडाऱ्याला काय गर्दी असते. गंमत बरं का. पण काय महत्वाचं वाटतं पाहिजे आम्हाला, काय महत्वाचं वाटतं. झालं राजा, तुला जर पितृऋणातून मुक्त व्हायचं असेल तर तू सर्पसत्र कर. मी तुला दीक्षा देतो. त्यानं दीक्षा घेतली सर्पसत्राची. झालं आणि आता एक एक मंत्र म्हणायला सुरुवात झाली. जसे मंत्र उच्चारायला सुरुवात झाली तसे ते सर्प येऊन पडायला सुरुवात झाली. काल मंत्रामध्ये काय सामर्थ्य असतं मी सांगितलं. बरं आपण म्हणून ते काही होत नाही. त्याच्याकरता 10-12 वर्ष तपश्चर्या, कमीत कमी 12 वर्ष करावीच लागते. अगदी सोपं सांगू का, मंत्र म्हणजे काय, तर ह्या जगदंबेचा जो काही सुपर 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 कॉम्प्युटर आहे त्याला दिलेली कमांड म्हणजे मंत्र. आपल्या घरी नवीन वॉशिंग मशीन येतं बघा, ते आपण चालवू शकतो का? त्यानं डेमो दाखवलेलं नसेल तर आपण चालवू शकतो का? मग जर साधं वॉशिंग मशीन आपण चालवू शकत नाही तर आपल्याला लगेच वाटतं की आत्ता काय माळ घेतली, जरा काय 2-4 माळा मी केल्या तर लगेच मला दर्शन द्यायला पाहिजे. जप होईल 13 कोटी समर्थ मागे, तरी तो भेटेल जगजेठी. 13 कोटी साठायला पाहिजे बरं का, व्हायला नाही. साठणं वेगळं आणि होणं वेगळं. सहज कॅल्क्युलेशन करा. 13 कोटी जर करायचं असेल काय 10 वर्ष ठेवा डोक्यामध्ये. 10 वर्षात बाबा मी 13 कोटी जप करीन. 10 वर्षात 365 दिवस, एका वर्षाचे गुणिले 10 आणि मग तो भागाकार करा. 13 कोटीला तेवढ्याने भागा म्हणजे रोजच्या किती माळा. हे असं करायला लागतं बरं का. आपलं 2 माळा झाल्या, 3 माळा झाल्या की बास झालं. आमचं काय रामावरती खऱ्या अर्थानं शब्द चुकीचे आहे पण आम्ही उपकारच केले बरं का, असं वाटतं आपल्याला. नाम घेतलं म्हणजे तसं नाही ना. आम्हाला वाटतं लगेच आत्ता डोळे मिटले की लगेच दर्शन व्हायला पाहिजे. कसं होईल? त्या सुपर जम्बो कॉम्प्युटरला जर कमांड द्यायची असेल ना तर त्या फ्रिक्वेन्सीला आपली फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला पाहिजे ना.
म्हणून हे का कोणाकडनं तरी करून घ्यायचं असतं अनुष्ठान, तर त्यांनी 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष आयुष्यातला महत्वाचा काळ त्याच्याकरता खर्च केलेला आहे. मी एकांच्या घरी गेलो होतो. अगदी आत्ताचं उदाहरण सांगतो बरं. त्यांच्याकडे ती अलेक्सा होती. अलेक्सा माहिती ना, ते काम करतो, झाडून काढत, ते काय सगळं एक कमांड दिलं. ते एकदम काय हाय एंड घर होतं. ते मला ते घेऊन गेले दाखवायला आणि काय दार उघडलं आणि म्हणाले अलेक्सा ऑन द लाईट्स. टक 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 सगळे लाईट लागले बरं का. मग काय त्यांनी अलेक्सा काय स्वयंपाकघरातले बंद कर असं म्हणजे स्वयंपाकघरातले बंद झालं. आणि मी म्हटलं भारी आहे प्रकार, हा फारच भारी आहे. मग काय मी विचारतो तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं. म्हणजे मी ऐकलं होतं पण प्रत्यक्षात काही असं पाहिल्यावर अधिक भारी वाटतं ना आपल्याला. आपला डोळ्यांवर अधिक विश्वास असतो बरं का कानांपेक्षा. वास्तविक उलटं पाहिजे. कारण सत्संग श्रवणाचं फल अधिक आहे, पाहण्याचं काही नाही बरं का. उलटं पाहिजे. मी पण म्हणलं समजा मी म्हणलो की अलेक्सा ऑन द लाईट्स, काही केलं नाही तिने. ते म्हणाले बुवा तसं नसतं, ते आवाज त्याचा ट्यून केलेला असतो. म्हणाले आमच्या फ्रिक्वेन्सीशी ते जेव्हा पहिल्यांदा येतात ना डेमोला, तेव्हा ते घरात कोण कोण आहे त्यांची माहिती विचारतात. मग त्यांच्या आवाजाशी ते मॅच करतात. कळलं का आता मला मी मंत्रांबद्दल सांगतोय. अहो ती अलेक्सा ऐकत नाही बाहेरच्या कोणाचं. तो मंत्र काय ऐकणार आहे तुमच्या ह्याच्यातलं. आपल्याला वाटतं बरं का मी खूप काय काय केले, काही नसतं. हे मी मागे एका प्रवचनात सांगितलं बरं का. तर एकाने मला विचारलं की बायकोचं नाव अलेक्सा ठेवलं तर ती ऐकेल का. हो काय अवघड असतं. काय कोण कुठे जाईल ना पटकन उदाहरण. मला असे विचारणारे फार असतात बरं का. मी म्हटलं काय तो धोका मी पत्करलेला. मंत्रामध्ये काय सामर्थ्य आहे लक्षात घ्या. हे सामर्थ्य आहे मंत्रामध्ये. झालं तक्षकाला कळलं बरं का की आता असा यज्ञ यानं आरंभला आहे आणि माझी आता आहुती पडणार आहे. आणि यानं म्हणून तो काय केला, तो त्याने इंद्राला शरण गेला. इंद्राच्या सिंहासनाला त्यानं काय इंद्र म्हणाला काही काळजी करू नको, मी आहे, मी बघतो म्हणा. आणि हा म्हणतोय बरं का, ऋषी म्हणतायत मंत्र तक्षक स्वाहा तक्षक स्वाहा तक्षक स्वाहा. काय नाही ना ते म्हणले आतापर्यंत मी मंत्र म्हणल्यावरती ज्याचं नाव घेतलं तो सर्प आलेला आहे आणि पडलेला आहे त्याच्यामध्ये. कसं शक्य आहे. हा येत नाही म्हणून डोळे मिटले, बघितलं काय इंद्राच्या आसनाला तो घट्ट पकडून बसलाय बरं का. इंद्राने त्याला अभय दिलं. हे ऋषी सामान्य नसतात बरं का. यांनी काय केलं, इंद्राय सह तक्षकाय स्वाहा. इंद्रासकट त्याला पण म्हणाले. काय वैर किती कुठल्या पातळीला जातं लक्षात ठेवा. त्याचं आणि तक्षकाचं वैर आहे बरं का. पण त्यानं इंद्राला पण त्याच्यात ओढला आणि झालं ना इंद्राचं आसन वर 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 उचलला जायला लागलं. ह्या जो यज्ञ जिथे चालला होता तिथपर्यंत आलंय आणि प्रसंग असा घडला. त्यानं जसं इंद्राय सह तक्षकाय स्वाहा असं म्हटला आणि यज्ञाच्या तो जो मंडप होता तिथे बाहेर एक ब्राह्मण आला, एक मुनी आले. बरं मुनी आले आणि राजाला बातमी गेली. राजा लगेच दारात आला बरं का. कारण यज्ञाच्या वेळेला जर ब्राह्मण आला तर त्याला दान दिल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही, पुढे जाताच येत नाही.
आस्तिक नावाचे मुनी. ही नावं आपल्याला माहिती नसतात बरं का, कारण आपल्याला काय भागवत माहिती आहे, रामकथा माहिती आहेत, म्हणजे त्यातली नावं माहिती असतात. हे फारच नवीन आहे बरं का, म्हणून मुद्दा मी ही नावं सांगतो. आस्तिक नावाचे मुनी आले. यानं स्वाभाविक विचारलं, जसं बरं याच न्यायानं म्हणजे काय यज्ञ चालू असताना जर कोणी आपल्या दारावरती आला तर त्याची इच्छा पूर्ण करायची. याच न्यायावरती वामन भगवंत आले बरं का बळीच्या यागामध्ये. आता तुम्हाला संदर्भ लागेल. आणि मग त्यांनी याचना केली, राजा मला काय काय पाहिजे तुला, असं राजाने विचारलं, बळीनं विचारलं. म्हणाले मला त्रिपाद भूमी पाहिजे. तसं याने विचारलं काय पाहिजे मुनीवर तुम्हाला. ते म्हणाले राजा मला तुझा शब्द हवा. दिला म्हणाले शब्द. बघा काय मागणार आहेत वगैरे पुढचं, दिला शब्द. मुनी म्हणाले राजा तू शब्द दिलायस. ते म्हणाले हो, हा यज्ञ बंद कर. कारण त्यांना माहिती ना काय होणार आहे पुढे, त्यांना माहिती आहे पुढे काय होणार आहे. यज्ञ बंद कर असं म्हटल्यानंतर राजाने यज्ञ बंद केला बरं का. पूर्णाहुती झालेली नाहीये ह्या एकमेव यज्ञाची असा उल्लेख आहे. नाहीतर पूर्णाहुतीशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. अहो सतीदेवींनी जिथे आपला देह समर्पित केला तिथे भगवान शिवांची मनधरणी केली या सगळ्यांनी की तो यज्ञ पूर्ण व्हायला पाहिजे. दक्षाची कथा आठवा भागवतातली. तो यज्ञ पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून शिवजी सगळ्यांना तुम्ही पुन्हा जिवंत करा. राजा म्हणला मी शब्द दिलाय, मी काही शब्द फिरवू शकणार नाही. यज्ञ पूर्ण झाला. ज्यांना कोणाला सर्पांची भीती वाटते बरं का, साप बघितल्यावर भीती वाटते की, तर सर्पांकरता हा मंत्र सांगितलाय बरं का. आस्तिक आस्तिक कालभैरव. आस्तिक नावाचे मुनी आहेत, त्यांनी हा सर्पसंत्र थांबवला. म्हणून सर्प जात जी आहे त्यांनी आस्तिक मुनींना असं आश्वासन दिलं, जे कोण तुमचे भक्त आहेत किंवा जे कोण तुमचा जप करतील त्यांना आम्ही कोणताही त्रास देणार नाही असं म्हणतात बरं का. की समोर जरी सर्प असेल आणि आस्तिक आस्तिक कालभैरव असं म्हटलं तर तो दंश करत नाही. मुळात कोणतेही प्राणी त्यांना भय असल्याशिवाय दंश करत नाहीतच बरं का. माणूस हा एकमेव आहे जो उगाच दुसऱ्याला काय भागवताला वाटतं तुम्ही कसं काय कीर्तनाकडे वळला, काय गरज आहे. त्याला हाऊस असते बरं का, सारखं टोचायची दुसऱ्याला. माणूस सोडला तर इतर कुठलंही जनावर हे विनाकारण दंश करत नाही. पक्क लक्षात ठेवा बरं का. अमके ना काही संध्याकाळी वेळ मिळतो म्हणून जातात, तो काही ऐकायचं नसतं त्यांना, टाइमपास. बघा आस्तिक आस्तिक कालभैरव असा मंत्र. किंवा काहींना स्वप्न पडतात बघा, सर्प दिसतो आणि मग भीती. लहान मुलांना एकदम जागे होतात ना, काहीतरी सापाचं स्वप्न पडलं काय, हा एक 10 वेळा 15 वेळा 21 वेळा म्हणायला सांगा रात्री ज्यांना असं काही भीती, आणि मग झोपायचं. काही आता यज्ञ अर्धवट राहिला म्हणजे पितृऋणातनं तो काही मुक्त झाला नाही. बरं पुन्हा असं आहे की आता काय करायचं हा प्रश्न त्याच्या पुढे पडला मोठा. म्हणाला मी शब्द दिलाय त्याच्यामुळे यज्ञ तर करता येत नाही, पितृऋणातनं मुक्त होता येत नाही, आणि अत्यंत दुःखी आहे बरं का. तो म्हणाला क्षत्रियाला खरं तर असा अपमृत्यू नको. क्षत्रियाचा मृत्यू रणांगणामध्ये व्हावा ना, युद्ध करताना व्हावा. पण म्हणले काहीतरी असं असेल माझ्या पूर्वजांचं
की ज्याच्यामुळे असा अपमृत्यू त्यांच्या भाळी आला. आणि हे मनामध्ये विचार चालू असतानाच तिथे भगवान वेदव्यास आले. कशा करता आले तर माऊली म्हणतात ना, येणे वाग्यज्ञ तोषावे. हा यज्ञ अपूर्ण राहणार राजा, काही काळजी करू नकोस, मी तुला दुसरा एक वाग्यज्ञ ऐकवतो. ज्या शक्तीच्या आधारावरती हे सगळं ब्रह्मांड उभं आहे ना, त्या आदिशक्तीचं जे वर्णन आहे देवी भागवत नावाचं, ते मी ऐकवतो. बरं, तोपर्यंत असं म्हटलंय बरं का, की यानं विचारलंय कोणी लिहिलंय मग व्यासा, हे कोणी लिहिलंय म्हणाले जगदंबेचं. व्यास म्हणाले मीच लिहिलंय स्वतः, तुला ऐकवतो. आणि व्यास समोर बसलेत बरं का. जन्मेजय आता खाली बसलाय त्यांच्या चरणापाशी. आणि त्यानं पहिला प्रश्न विचारला की तुम्ही हे मला पुराण ऐकवणार आहात हे ठीक आहे, पण मला सांगा की हे जे आस्तिक नावाचे ऋषी आले होते ज्यांनी माझा यज्ञ थांबवला, ते का आले, ते कोण आहेत, त्यांच्याबद्दल सांगा. पुढे देवी भागवत तुम्ही सांगणार आहात हे मला माहिती आहे, पण या मुलींबद्दल सांगा. इथे महाभारताची सुरुवात आहे बरं का. इथनं त्याला ते काल मी थोडासा आपल्याला माहिती आहे म्हणून तो सगळा उल्लेख टाळला, पण इथनं अशी सुरुवात होते बरं का प्रत्यक्षामध्ये. त्याला सांगितलंय तो ग्रंथ, म्हणजे आपण जे ऐकतो ना जय नावाचा ग्रंथ, मग त्याचं नाव भारत झालं, मग पुढे महाभारत. त्याची सुरुवात इथे आहे अशी. ऐक म्हणाले राजा, तुला एक कथा सांगतो. जरत्कारु नावाचे ऋषी, जरत्कारु अशा नावाचे ऋषी, अत्यंत शांत स्वभावाचे, आणि काय वनामध्ये राहायचे. विवाह वगैरे केलेला नव्हता. आणि एक दिवस वनामध्ये फिरता 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 पाणी पिण्याकरता म्हणून एका विहिरीमध्ये खाली उतरले. तर त्या विहिरीत उतरताना त्यांना असं दिसलं की आपले सगळे जे पूर्वज आहेत ते इथे उलटे लटकलेले आहेत, म्हणजे त्यांना काही मुक्ती मिळालेली नाही. अरे म्हणाले हे काय प्रकरण आहे, मी एवढा चांगला आहे, सगळं कर्म मी करतोय, इतका सदाचारी आहे, तर माझ्या पूर्वजांचं असं का व्हावं. तेव्हा त्यांनी विचारलं बरं का आपल्या इतरांना, पूर्वजांना, की काय तुम्हाला मुक्ती का नाही मिळाली. ते म्हणाले तू लग्न कर म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल ना. काल आपण पाहिलं गृहस्थ आश्रमाबद्दल नाही का, स्वामी विवेकानंदांची ती कथा आहे. त्यांच्या एका त्यांचा शिष्य नाही, म्हणजे ठाकूरजींचा शिष्य आहे तो, त्याला वाटलं तर संन्यास घ्यावा. ती कथा आपण ऐकली. म्हणाले, तो म्हणाला मी ठरवलंय की मी लग्न नाही करणार, मी असाच ब्रह्मचर्य आणि लग्न न करणं हे दोन वेगळे आहे बरं का. आपल्याला वाटतं की लग्न नाही केलं म्हणजे ब्रह्मम आचरती, म्हणजे ब्रह्म म्हणजे ज्ञान, ज्ञानाच्या शोधाकरता संपूर्ण जीवन जो व्यतीत करतो त्याला ब्रह्मचारी म्हणतात. आपल्या कल्पना इतक्या खुळचट आहेत ना, लग्न करणं आणि ब्रह्मचर्याचा काहीही संबंध नाही, फक्त लक्षात ठेवा. आपण इतकं ते चुकीच्या चौकटीमध्ये गच्च बांधलंय. आणि काय असतं, एकदा संकल्पना चुकीच्या झाल्या की त्या खोडायला जास्त त्रास पडतो, लक्षात ठेवा. तसं तो म्हणाला मी काही लग्न करणार नाही. हे म्हणाले मग आम्हाला काही मुक्ती मिळणार नाही. कारण काल आपण तो सगळा भाग पाहिला की पुत्रानं काय करायचं, तर विवाह करायचा, अपत्य, आणि मग इतरांना पाणी द्यायचं, वंश विस्ताराकरता हे सगळं आहे. प्रजा टिकली पाहिजे ना. सगळ्यांनी जर असं ठरवलं की मी देवर्षी नारद होणार, नाही का, हातामध्ये विणा आणि चिपळ्या, कसं चालणार, नाही ना चालणार. सृष्टी रचना आहे.
तर यानं काय कल्पना लढवली बरं का? मला मान्य आहे, पण माझ्याच नावाची जर एखादी मुलगी मिळाली, म्हणजे जरद करू नावाची जर मुलगी मिळाली तरच मी तिच्याशी विवाह करेन. आपण बघतो ना, दोन नावं, मुलांचं आणि मुलीचं सारखं असतं बघा. नयन नाव दोन्हीकडे कॉमन आहे, किरण दोन्हीकडे कॉमन आहे बघा. काय अजून 2-4 असतील, मला तरी 2 आत्ता आठवली पटकन. सुहास दोन्हीकडे आहे. काय अजून? विनीत दोन्हीकडे असू शकतं. तसं जरद काढू म्हणजे माझ्याच नावाची जर मुलगी मला मिळाली तर मी तिच्याशी लग्न करीन. त्यांना माहिती होतं की असं काही शक्यता कमी आहे. त्यामुळे काय, मी तर हो म्हणलोय, मुलगीच मिळाली नाही म्हणून विषय संपवतोय. त्याच वेळेला झालं हे, त्यांनी शब्द दिला आणि निघाले पुन्हा तीर्थाटनाला. त्यावेळेला काल का परवा कुठेतरी मला विचारलं बरं का, की हा असा फरक काय 2 कथांमधला. म्हणजे आपण राजा परीक्षितीची कथा ऐकली, भागवतात जी ऐकतो ती वेगळी आहे, इथे वेगळी आहे. हा, तर याचं कारण आहे, हे वेगवेगळ्या कल्पात लिहिलं आहे बरं का. सध्याचं कल्प कुठलं चाललंय माहिती आहे? कुठलं माहिती आहे का? नाही, कलियुग माहिती आहे ना. युग हे फारच छोटं आहे बरं का कल्पाच्या दृष्टीने. कॅलेंडरवरती कल्प लिहिलेलं आहे, मला माहिती आहे पण मी सांगणार. आज तुम्ही गेल्यावर काहीतरी होमवर्क नको का? हे सारस्वत कल्पामध्ये लिहिलेलं आहे बरं का. हे पुराण प्रत्येक कल्पामध्ये अशाच पद्धतीनं किंवा थोड्याफार वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे साधारण काय म्हणतात त्याला, कॉम्बिनेशन बदलणं. कथा साधारण तशाच असतात, पण वेगवेगळ्या कल्पात त्याचं घडण्याचं हे वेगळं आहे, कारण वेगवेगळ्या कल्पांचा वेग वेगवेगळा आहे. लक्षात घ्या. फारच जड होतोय का? हो, कल्प वगैरे म्हणालो की एकदम चेहरे आणि वेगवेगळा आहे म्हणाले की अजूनच काय कन्फ्युजच झाले. लक्षात घ्या, इथून जर मला काय नागपूरला पोहोचायचं किंवा उज्जैनला पोहोचायचं, 3 तारखेला आम्हाला उज्जैनला शिवमहापुराणाला जायचं. आम्ही सगळे जाणार आहोत ट्रेननी. म्हणजे आमचा वेग वेगळा आहे. काही जण जाणार आहेत विमानाने, त्यांचा वेग वेगळा आहे. आलं का लक्षात? हां, ते काय, मी जर त्यांना विचारलं विमानाने, आम्हाला जर कुठे विचारलं इथून उज्जैन किती, तर आम्ही सांगू 10 तास, 12 तास, काय 15 तास. विमानाने जाणार आहे त्याला विचारलं किती उज्जैन, तो म्हणेल 3 तास. कळलं का मला काय सांगायचे ते? थोडं स्पष्ट झालं का? म्हणून यातल्या कथा वेगवेगळ्या. आम्ही काय सांगू, स्टेशनवर चहा मिळाला 10 रुपयाला, तो काय सांगेल स्टेशनवर चहा मिळाला 200 रुपयाला. तो एअरपोर्ट मिळेल. तसं हे वेगळ्या कल्पात लिहिलेलं आहे, त्यामुळे यातल्या काही कथा वेगळ्या आहेत. हा फरक काही पुराणांमध्ये आहे बरं का, असा वेगवेगळा. ते सगळं आत्ताच्या व्यासांनी पुन्हा एकत्र केलेलं आहे. व्यास कोणकोणत्या कल्पामध्ये कोणकोण व्यास आहे याचं पण यादीच आहे. वेगवेगळे आहेत व्यास. आत्ता जे आहेत ते कृष्ण द्वैपायन म्हणून जे आहेत ते व्यास आहे. झालं. यानं सांगितलं की माझ्याच नावाची जर मुलगी मला मिळाली तर मी लग्न करीन. याला काही खरं तर लग्न करायचं नव्हतं. आणि त्याच वेळेला सर्पसत्र का घडलं ना, ते दोन्ही पॅरलल कथा आहेत त्या, म्हणजे 2 कथा वेगळीकडे चालल्या आहेत, पण त्याचं कारण एकच आहे. ह्या सर्पांचा का बळी गेलाय त्याचं कारण एकच आहे. ते थांबवलंय कोणी त्याचंही कारण
हे जरत्कारू नावाचे ऋषी आहेत ना, ते जरत्कारू आणि त्यांची पत्नी जरत्कारू, दोघांचे नाव तेच आहे. त्यांचा पुत्र आस्तिक ऋषी आहे. हा, आईचं नाव पण किरण आणि वडिलांचं नाव पण किरण, नाही का. तो मध्ये सिनेमा होता ना, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, असं काहीतरी होतं. समजायला सोपं जावं म्हणून सांगतो. प्रसंग असा घडला, कश्यप ऋषींच्या 2 पत्न्या आहेत. एकीचं नाव आहे कद्रू आणि एकीचं नाव आहे विनता. ही नावं सुद्धा वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळी आहेत. याचं कारण पुन्हा तेच आहे की हे वेगळ्या कल्पात लिहिलं गेलेलं आहे. दिती आणि आदिती आपल्याला माहिती असतं हे नाव काय आहे. आणि हा विनता नावाची जी त्यांची पत्नी आहे, त्यांच्यापासून झालेला वैनतेय, वैनतेय म्हणजे गरुड. हे सर्प आणि गरुड एकमेकांचे कोण आहे? दुश्मन आहेत. पण इथे एकीपासून झाले ते सर्प आहे आणि एकीपासून झाले तो हा सगळा भाऊ आहेत. ते सख्खा भाऊ पक्का वगैरे, हे काय सख्खा नाही आहे, सावत्र भाऊ. बरं, त्या कश्यप ऋषींच्या दोघींवरती सारखंच प्रेम आहे बरं का. पण शेवटी कसं असतं ना, काहीतरी असूया असते ना एक मनामध्ये, स्वभाव आहे तो, स्त्री स्वभाव. एक दिवस सूर्यनारायणाचा रथ चालला होता लांब, म्हणजे सूर्य उगवला होता सोप्या भाषेत आत्ताचा. तेव्हा कद्रूनी या विनताला विचारलं की तुला माहिती आहे का, सूर्यनारायणाचा जो रथ आहे त्याच्या घोड्यांचा रंग कुठला आहे? त्याला जो घोडा एक चाकी रथ आहे बरं का सूर्यनारायणाचा, त्याच्या रथाला जो घोडा आहे तो कोणत्या रंगाचा आहे? सूर्यनारायणाचं तेज एवढं आहे आणि आपण पाहिलं पांढरा शुभ्र घोडा. ती म्हणाली अगं काय तुला माहिती नाही का, पांढऱ्या शुभ्र रंगाचा घोडा आहे त्याचा. कद्रू म्हणाली छे, पांढरा शुभ्र नाही आहे, कृष्णवर्णी घोडा आहे. नाही का, अगं मी सांगते ना तुला, अगं मी सांगते. लागली का पैज म्हणाली, लागली पैज. बघा, जिचं खरं होईल, जिचं वाक्य खरं होईल, दुसरीनं आयुष्यभर तिचं दास्यत्व पत्करायचं. चौथी मत्सर म्हणतात ना, नाही का, सिनेमा कुठला, सवत माझी लाडकी, हे फक्त सिनेमातच शक्य आहे बरं का. हे काय आज जी हारेल तिनं दास्यत्व पत्करायचं. आणि कद्रूनी काय केलं, आपल्या सगळ्या पुत्रांना म्हणजे सगळ्या सर्पांना सांगितलं की जेव्हा सूर्यनारायणांचा रथाचा घोडा दृष्टीपथावरती येईल तेव्हा तुम्ही काय करा, सगळेजण त्या घोड्याला पकडून ठेवा, घोड्याभोवती कड करा, फक्त त्याचे डोळे दिसतील एवढंच करा. बाकी सगळ्या शेपटीला सर्प, अंगाला सर्प, पायाला सर्प असे विळखे घालून बसा. आई करता तुम्ही एवढं करणार नाही का? आई करता एवढं करणार नाही. पण तिनं असं काही सांगितलं नाही बरं का की आम्ही असं काय, मी असं असं केलंय हिच्याबरोबर, पैज लावली. काहींना कळलं बरं का की हे आईचं काहीतरी कपट कारस्थान आहे. कारण आतापर्यंत ती काय असं तिथं कधी असं आम्हाला विचित्र वागायला सांगितलं नाही. काही सर्पांनी तिला नाही म्हणून सांगितले. मुलं आहेत तिची, सर्प म्हणजे मुलं आहेत तिची. काही मुलांनी तिला नाही म्हणून सांगितलं, तर ज्या मुलांनी नाही म्हणून सांगितलं त्या मुलांना हिने शाप दिला, जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये तुमची आहुती पडेल. बघा किती वर्षानंतर पुढे घडणार आहे, हे फार आधीच चाललंय. जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये तुमची आहुती पडेल. आणि ज्यांनी हे काम केलं ते वाचले, म्हणून काही सर्प वाचले, सगळ्यांची आहुती नाही गेली.
झालं. तो जसा रथ यायला लागला तसे हे सर्प माहिती आहे आपल्याला, पटपट 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 भरभर 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 जातात आणि त्यांनी त्या घोड्याला विळखा दिला. तो रथ चाललाय पुढे, पण त्या अंगावरती सगळे सर्प, शेपटीवरती सगळे सर्प, आणि तो पूर्ण काळ्या रंगाचा घोडा दिसला. अरे अरे म्हणाली विनता, म्हणाली माझं चुकलं बाई, मला आता तुझी दासी म्हणून राहायला लागलं, मला मान्य झालं. आता दासी म्हणून जे जे काही करायला लागतं ना ते सगळं हिनं करायला सुरुवात केली. काय आंघोळी करता पाणी काढून द्यायचं, पाय दाबायचे, स्वयंपाक करायचा, सगळं सगळं सगळं. आणि एक दिवस ह्या विनताचा पुत्र गरुड तिथे आला. त्यानं पाहिलं की त्याच्याकरता हे सरप्राईजच होतं ना. आधी दोन्ही आपल्या माता व्यवस्थित राहत होत्या, असं कसं एकदम झालं. तेव्हा ती म्हणाली अरे असा असा प्रसंग घडला आणि तेव्हापासून मी हिची दासी म्हणून राहते, आता तर मला काही शक्य नाही. गरुड म्हणाला आई तू काही काळजी करू नकोस, मी तुला निश्चित ह्या दास्यत्वातून मुक्त करेन. कसं मुक्त करीन म्हणाला मी आईला विचारतो, म्हणजे सावत्र आईला विचारतो की तिला काय हवंय ते मी तिला देतो आणि तिला सांगतो तुला जे हवंय त्याच्या बदल्यात तू माझ्या आईला मुक्त कर. तिनं काय मागवलं? ही म्हणाली मला स्वर्गात जाऊन तो अमृताचा कोंब आहे ना तो आणून दे. बघा सगळ्या कथेमध्ये एकदा तरी अमृत कुंभ येतोच आहे की नाही. भागवतात तर अनेक अमृत कुंभ घेऊन आलेत बरं का परीक्षिता करतात. म्हणाले हे अमृत तू घे, स्वर्गीय अमृत तू घे आणि कथामृत आम्हाला दे. परीक्षितानं लगेच गुरुदेवांना विचारलं बरं का, गुरुदेव काय करू? लक्षात घ्या आपण स्वतंत्र नसतो. सद्गुरूंना विचारायचं काय करू. तेव्हा ते म्हणाले, ते लगेच म्हणाले नाहीत बरं का, मी सांगतो ते कर. ते म्हणाले तू ठरव परीक्षिता, तुला कळत नाही का, तू ठरव. म्हणाला फरक काय यातलं, फरक काय या दोन्हीमध्ये? सद्गुरू काय करतात, आपणासारखी तरी ती तात्काळ म्हणजे काय करतात ना, श्रेयस काय आणि प्रेयस काय याची जाणीव ते करून देतात बरं का. तो म्हणाला या दोन्हीत फरक काय आहे? तो म्हणाला स्वर्गीय अमृत जर तू प्यायलास ना तर तू दीर्घकाळ जगशील, पण कथामृत जर तू सेवन केलंस ना तर तुझं मरणाचं भय जाईल. अधिक फायद्याचं काय आहे? आपल्या सगळ्यांना तीच भीती आहे बरं का. केव्हा तो शेवटचा श्वास येईल आणि लगेच घरासमोर गर्दी जमेल. काल मी सांगितलं सगळ्यांना ते आहे बरं का, सगळ्यांना. कधी दिवस सुखाचा पुत्र जन्मोत्सवाचा, हा सगळे दिवस सारखे नसतात. कधी दिवस सुखाचा पुत्र जन्मोत्सवाचा, कधी दिवस असा की मृत्यू कोलाहलाचा. जनिज शीर्षी हर्ष शोकासी वाही, दिवस जगती सारे सारिखे येत नाही. मिरवणूक कधी ती चालली लग्न काळी, नाही का आठवा. एकानं जरा भीतच बायकोचं कपाट उघडलं आणि म्हणाला काय ग केवढ्या साड्या आहेत तुझ्याकडे? मिरवणूक कधी ती चालली लग्न काळी, याच्याकरता सांगतोय. नाहीतर काय आहे नेमकं कळायचं नाही काय सांगतोय. म्हणाला काय कुठल्या जुन्या साड्या ठेवल्यास? एक काढली वर का, ही टाकून दे.
ती म्हणायचे ही मी कधी टाकणार नाही. का? अहो ही साडी घातली होती ना त्या दिवशी तुम्ही मला पाहायला आला होता, त्यामुळे माझं लग्न ठरलं. तो म्हणा आईला म्हणजे माझी बरोबरी हिने इतके दिवस साठवली. मिरवणूक कधी ती चालली लग्न काळी, कधी दिवस असा की प्रेत यात्रा निघाली. दिवस जगती सारे सारखे येत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं बरं का, कायम लक्षात ठेवायचं. नाथांचे तर अनेक असे प्रसंग आहेत बरं का. नाथांना एकाने विचारलं बरं का, नाथ तुम्ही एवढे शांत कसे? हे का शांती ब्रह्म म्हणतात नाथ. आपल्याला जरा चहा मिळायला उशीर झाला का आमचे हे म्हणजे जमदग्नी. काहींच्या घरी तर ते इतकी शरणागती पत्करतात ना, काय म्हणतात चहा हवाय म्हणजे मी करून देतो, तुला हवाय का? दोन लक्षात ठेवा कायम बरं का गोष्टी, कायम सांगतो. माझं कीर्तन करायचं प्रवचन करायचं फक्त स्वतःबद्दल बोला. एक फार परवडीचा शब्द आहे बरं का, लक्षात ठेवा. बायको काहीही म्हणाली तरी ती काय म्हणाली हे ऐकत बसायचं नाही. आपण पटकन सॉरी म्हणून मोकळं बस. संसार सुखाचा करण्याकरता हा एकदम काय हसतोय बरोबर आहे ना. आमच्या भगिनी दिल्यात बरं का त्याला. काय किती शांत आहे मला माहिती आहे का, बाहेर पडतं वाटते. गरुडाने इंद्राशी युद्ध केल्याचा उल्लेख आहे बरं का आपल्या आईला सोडवण्याकरता. तो अमृत कलश आणला आणि आपल्या सावत्र आईला दिला आणि आपल्या मातेची मुक्तता केली. तो जेव्हा अमृत कलश ते काय भांडाभांडी चालली होती ना, म्हणजे ओढाओढी चालली होती, त्यावेळेला त्यातले काही थेंब झाडांवरती पडले, वेलींवरती पडले, पानांवरती पडले, कुशावरती पडले आणि ते सर्पांनी चाटले बरं का. म्हणून त्या उष लागल्यामुळे सर्पांच्या जिभा दोन झाल्या बघा. आपल्याला अशी अशी दिसते. ते कधी झालंय तर ते इथे झालेलं आहे बरं का. खाली सांडलेलं अमृत त्यांनी पिण्याचा प्रयत्न केला म्हणून ते झालेलं आहे. आपण जर बघितलं असेल ना, पूर्वी ते हिंडायचे बघा, ते नागपंचमीला तरी फिरायचे. आता तर काय तेही बंद झालं, त्यामुळे तरी पाहायला मिळायचं किंवा. आणि ज्या सर्पांना ज्यांनी नकार दिला होता आपल्या मातेला की आम्ही असं करणार नाही, ते ब्रह्मदेवांना शरण गेले. बरं आता तर ते सर्पसत्रात त्यांची आहुती पडणार हे तर नक्की होतं ना. पण मग बाकीचे जे आहेत ज्यांनी हे केलंय त्यांच्या बचावाकरता काहीतरी केलं पाहिजे ना. कारण आपला प्राण जाणार आहे, पण जे आहे राहणार आहेत त्यांना तर वाचवलं पाहिजे. तेव्हा त्यांना ब्रह्मदेवांनी सांगितलं की चरत्कारो नावाचे ऋषी, त्यांचा मुलगा आस्तिक जेव्हा त्या जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये येईल आणि तो जेव्हा सांगेल की हा यज्ञ थांबवा, तेव्हा तुमच्या बाकीच्या सगळ्यांचे ज्यांचे जाणार आहेत त्यांचे जाणारच आहेत,
पण बाकीच्यांचे प्राण वाचतील अशी सगळी ही कथा आहे. हे सगळं व्यासांनी या जन्मेजयाला सांगितलं आणि राजा कळलं का तुला, म्हणून ते तुझ्या यज्ञामध्ये आले होते आणि त्यांनी तुझा शब्द मागितला की हा यज्ञ थांबव. मग त्यानं स्वाभाविक प्रश्न विचारला. काल आपण त्याची थोडीशी रचना पाहिली, ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, त्याची रचना काय ते सगळं मला सांगा. आणि त्याच्या पुढे हे सगळं विश्व कसं चालतं हे तुम्ही मला सांगा. व्यास म्हणाले, राजा हे सगळं विश्व कसं चालतं हे जर तुला ऐकायचं असेल तर उद्या बरोबर संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी यावं लागेल. कारण याच्यानंतर म्हणाले गाण्याचा कार्यक्रम होणार, तो जर तुला ऐकायचा असेल तर त्यालाही तू थांबू शकतो. आरती करू मग पुढचा कार्यक्रम होईल. पाठीमागे आरतीचे गाजत ठेवतो. काल आपण त्यातलं भवानी अष्टक म्हणलं, उद्या एकदा आपण ते म्हणूया आणि उद्या ते कागद आपण घेऊन जायचं. कल्प म्हणजे संवत्सर नाही, कल्प म्हणजे संवत्सर नाही. मला विश्वावासू म्हणून नाही, ते संवत्सर आहे. संवत्सर 61 आहे, कल्प 14 आहे. 14 कल्प. जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे अनुपम स्वरूपाची तुझी धाडी मंगल सेवा तुझ समरूप परमेश्वरी परिपाधाया वदनापुटी दिव्यसुलोचन दृष्टि सुवर्णरत्नांचा श्रीमुकुटी लोकविरलितति ज्योति गजमुखि तुझस्तविले हे अम्बे मंगल सत्यनारायणे जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे
भगवती जगदम्बा माता की जय। उपासनेला दृढचाल व्हावे, गुरुदेव संतास सलाल व्हावे, सत्कर्मयोगे ध्यान व्हावे, सर्वामुखी मंगलगोल व्हावे। जय हरि समर्थ। योगेशला म्हटलं ये म्हणून तर